नंदुरबार जिल्हा शिक्षण विभागाचा बोगस कारभार. बनावट कागदपत्रांच्या आधारे रिक्त आणि मंजूर नसलेल्या पदावर नियुक्ती केल्याचा धक्कादायक प्रकार. फसवणूक झालेल्या अनुकंपाधारकाला संपूर्ण परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ. फसवणूक करणाऱ्या संस्थेवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा उपोषणकर्त्याचा पवित्रा. नंदुरबार जिल्हा शिक्षण विभागाचा बोगस कारभार समोर आलाय. शहादा तालुक्यातील एका संस्थेत रिक्त बनावट कागदपत्रांच्या आधारे शाळेत रिक्त आणि मंजूर नसलेल्या शिपाई पदावर अनुकंपाधारकाची बोगस नियुक्ती करून नसलेल्या पदावर थेट अनुकंपाधारक सागर इंगडे यांना नियुक्ती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून गेल्या 4 वर्षापासून अनुकंपाधारकाची फसवणूक केल्याचा हा प्रकार असून अनुकंपाधारक सागर इंगडे मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अखेर अनुकंपाधारक वारंवार या संदर्भातील तक्रार करूनही संबंधित विभागाने लक्ष न दिल्याने आपल्या परिवारासोबत उपोषण करण्याची वेळ अनुकंपाधारकावर आलेली आहे. जोपर्यंत संपूर्ण बोगस कारभाराचा पर्दाफाश, संस्थेवर कार्यवाही होत नाही, न्याय मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण परिवारासोबत आमरण उपोषण करणार असल्याचा पवित्रा अनुकंपाधारक सागर इंगडे यांच्या वतीने घेण्यात आलाय. सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर. मुख्य संपादक सुनील गावित. नमस्कार, माझे नाव सागर सुनील इंगडे. माझे वडील नागेश्वर किसान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय किसान विद्यालयास होते. ते उपशिक्षक पदावर कार्यरत होते. कोविड-19मुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर मी सदर संस्थेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी म्हणून मी वेळोवेळी अर्ज वगैरे केले, परंतु संस्था चालकांनी मला सांगितलं की शाळेत पद रिक्त नाही. त्यावर मी त्यांच्याकडे अर्ज पुरावे करत राहिलो. त्याच्यानंतर त्यांनी मला 2023ला नियुक्ती दिली, परंतु सदर नियुक्ती बोगस असल्याचे निदर्शनात आणले. त्यावर मी मान्य शिक्षणाधिकारी साहेबांना देखील ते निदर्शनात आणून दिले. त्यांनी सदर नियुक्ती रद्द करण्याबाबतचे आदेश देखील दिलेले होते, पण न्याय नाही मिळाला म्हणून मला परत परिवारासह उपोषणाला बसावे लागले. उपोषणाच्या दरम्यान मान्य जिल्हाधिकारी यांनी मला आश्वासने दिली होती. त्या आश्वासनाच्या अनुषंगाने एक सुनावणी आयोजित करण्यात आली. सुनावणीत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर शाळेत कोणते रिक्त पद आहेत याची विचारणा केल्यावर सदर संस्थेच्या सचिवांनी सदर शाळेत वरिष्ठ लिपिकाचे पद रिक्त झाल्याचे सांगितले. त्यावर मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढले की सदर व्यक्ती आता सद्यस्थितीत शिपाई पदावर हजर होईल आणि त्यानंतर कनिष्ठ लिपिकाची पदोन्नती झाल्यावर त्याला त्या पदावर नियुक्ती मिळेल. परंतु संस्था चालकांनी मागील 11 महिन्यांपासून सदर लिपिकाची पदोन्नती केलेली नाही आणि सदर शाळेत शिपायाच्या पदावर मी रुजू व्हायला गेलो तर त्यांनी शाळेत शिपायाचे पद रिक्त नाही असं लेखी स्वरूपाचे मला पत्र दिलेलं आहे. तर ही माझी फसवणूक केलेली आहे संस्थेने. वडिलांना वारून 4 वर्ष होऊन गेले. माझी आता आर्थिक परिस्थिती बी खूप खालावलेली आहे म्हणून परिवारासह मी बेमुदत आमरण उपोषणास बसलेलो आहे. तर मला न्याय मिळावा ही अपेक्षा आहे मान्य जिल्हाधिकारी मॅडम.